आज आपण भारतीय इतिहासावर आधारित 100 महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित असे एकूण 100 प्रश्न पाहणार आहोत. तर आता सर्वात पहिले जे पाहूत आपण प्राचीन भारतावर, त्यामधला जो पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे दयाराम साहनी यांनी 1921 साली हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. प्रश्न दुसरा, सिंधू संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी विशाल स्नानगृह सापडले? याचं उत्तर आहे मोहनजोदाडो. प्रश्न तिसरा, भारतातील सर्वात प्राचीन वेद कोणता? याचं उत्तर आहे ऋग्वेद. एकूण 4 वेद आहेत. प्रश्न चौथा, सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? याचं उत्तर आहे मुंडक उपनिषद. प्रश्न पाचवा, गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? याचं उत्तर आहे लुंबिनी, नेपाळ. प्रश्न सहावा, गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? याचं उत्तर आहे सारनाथ. प्रश्न सातवा, जैन धर्माचे 24 तीर्थकर कोण होते? याचं उत्तर आहे वर्धमान महावीर. प्रश्न आठवा, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी. प्रश्न नववा, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर युद्धाचा त्याग केला? याचं उत्तर आहे कलिंगचे युद्ध. आणि हे कधी घडले तर इसवी पूर्व 261 या वर्षामध्ये. प्रश्न दहावा, भारताचा नेपोलियन कोणास म्हटले जाते? याचं उत्तर आहे समुद्रगुप्त. प्रश्न 11वा, इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे मेगॅस्थेनीज. प्रश्न 12वा, गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता? ते होते श्रीगुप्त हे. प्रश्न 13वा, हर्षवर्धन राजाच्या दरबारातील कवी कोण होता? याचं उत्तर आहे बाणभट्ट. प्रश्न 14वा, विक्रमादित्य ही पदवी कोणत्या गुप्त राजाने धारण केली होती? याचं उत्तर आहे चंद्रगुप्त दुसरा यांनी. प्रश्न 15वा, सांचीचा स्तूप कोणी बांधला? याचं उत्तर आहे सम्राट अशोक. प्रश्न 16वा, नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ती केली कुमारगुप्त यांनी. प्रश्न 17वा, कालिदास कोणाच्या दरबारातील कवी होते? ते होते चंद्रगुप्त दुसरा यांच्या दरबारातील कवी होते. प्रश्न 18वा, सिंधू संस्कृतीतील प्रमुख बंदर कोणते होते? ते होते लोथल. प्रश्न 19वा, आर्य भारतात कोठून आले असे मानले जाते? याचं उत्तर आहे मध्य आशिया. प्रश्न 20वा, त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? याचं उत्तर आहे बौद्ध धर्म. आता आपण मध्ययुगीन भारताविषयी काही प्रश्न पाहूयात. प्रश्न 21वा, तराईचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? याचं उत्तर आहे पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी यांच्यामध्ये. ते कधी झाले? 1191 या वर्षी. प्रश्न 22वा, गुलाम वंशाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक यांनी. प्रश्न 23वा, दिल्लीच्या गादीवर बसलेली पहिली महिला शासक कोण? याचं उत्तर आहे रजिया सुलतान. प्रश्न 24वा, अमीर खुसरो यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं उत्तर आहे तोताए हिंद. प्रश्न 25वा, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे हरिहर आणि बुक्क. प्रश्न 26वा, पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? याचं उत्तर आहे 1526. कोणामध्ये झाले? बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये. प्रश्न 27वा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ते होता बाबर. प्रश्न 28वा, अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? तो लिहिला अबुल फजल यांनी. प्रश्न 29वा, दिने ई इलाही हा धर्म कोणी सुरू केला? तो सुरू केलता सम्राट अकबर याने. प्रश्न 30वा, ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? तो बांधला शेरशाह सुरी यांनी. प्रश्न 31वा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तो झाला 6 जून 1674 रोजी. प्रश्न 32वा, शीख धर्माचे संस्थापक कोण होते? ते होते गुरु नानक देव. प्रश्न 33वा, खालसा पंथाची स्थापना कोणी केली? ती केली गुरु गोविंद सिंग यांनी. प्रश्न 34वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान कोण होते? ते होते मोरोपंत पिंगळे. प्रश्न 35वा,
महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात कोणते प्रसिद्ध युद्ध झाले? ते झाले हल्दीघाटाचे युद्ध 1576 साली. पुढचा प्रश्न, पुरंदरचा तह जो 1665 मध्ये झाला होता तो कोणामध्ये झाला? याचं उत्तर आहे शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये. प्रश्न 37वा, ताजमहल कोणी बांधला? तो बांधला होता शहाजहान याने. प्रश्न 38वा, औरंगजेबाचा मृत्यू कधी आणि कोठे झाला? तो झाला 1707 मध्ये अहमदनगर, आता त्याचं नाव अहिल्यानगर असं झालेलं आहे. प्रश्न 39वा, अष्टदिग्गज कोणाच्या दरबारात होते? ते होते कृष्णदेवराय यांच्या दरबारामध्ये. प्रश्न 40वा, भास्कराचार्य यांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? तो लिहिला सिद्धांत शिरोमणी, त्याला लीलावती पण म्हटले जाते. आता आपण आधुनिक भारत याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न 41वा, वास्को द गामा भारतात कधी आणि कोठे आला? तो आला 1498 मध्ये आहे, कालिकत येथे या बंदरामध्ये उतरला होता आणि तिथले राजे जे होते ते होते झामोरीन. प्रश्न 42वा, प्लासीचे युद्ध कधी झाले? ते झाले 23 जून 1757 मध्ये. प्रश्न 43वा, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तो होता लॉर्ड कॅनिंग. प्रश्न 44वा, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? ती झाली मेरठ येथील छावणीतून. प्रश्न 45वा, 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? ते केले नानासाहेब पेशवे यांनी. प्रश्न 46वा, मंगल पांडे यांनी कोठे गोळी झाडून उठावाची ठिणगी टाकली? ती टाकली बराकपूर छावणीमधून. प्रश्न 47वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? ती झाली 18 डिसेंबर 1885 रोजी. प्रश्न 48वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ते होते योमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न 49वा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 50वा, बंगालची फाळणी कधी आणि कोणी केली? बंगालची फाळणी 1905 रोजी आणि लॉर्ड कर्झन याने केली होती. प्रश्न 51वा, गदर पार्टीची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे लाला हरदयाळ. अमेरिकेतील फ्रान्सिस्को या शहरामध्ये गदर पार्टीची स्थापना केली होती. प्रश्न 52वा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? 13 एप्रिल 1919 रोजी. जालियनवाला बाग हत्याकांड हे कशामुळे झालते? तर इंग्रज सरकारने भारतामध्ये रॉलेट ॲक्ट असा नावाचा एक, त्याला काळा कायदा म्हणून आपण ओळखला जातो, तो आणला होता. या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की भारतीय नागरिकांना विना वॉरंट अटक करता येत होते. त्याच्या विरोधात लोक जालियनवाला बाग इथे जमले होते. अशातच जनरल डायरने कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या भारतीय नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले. प्रश्न 53वा, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न 54वा, महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह भारतात कोठे झाला? तो झाला चंपारण्य 1917 रोजी. बिहारमधील चंपारण्य असं ठिकाण होतं की तिथं इंग्रजांनी शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती केली होती. दुसरे कुठलेही पीक तिथं घेऊ देत नव्हते. उठाव करण्यासाठी महात्मा गांधीजींना तिथे बोलावण्यात आले होते आणि त्यांनी मग चंपारण्याचा सत्याग्रह सुरू केला. प्रश्न 55वा, असहकार आंदोलन कधी सुरू झाले? ते झाले 1 ऑगस्ट 1920 रोजी. प्रश्न 56वा, चौरी चौरा घटनेमुळे कोणते आंदोलन स्थगित करण्यात आले? ते आले असहकार आंदोलन. हा प्रश्न एकदा MPSCला येऊन गेलेला आहे. प्रश्न 57वा, सायमन कमिशन भारतात कधी आले? ते आले 1928 या वर्षी. प्रश्न 58वा, दांडी यात्रा कधी सुरू झाली? ती झाली 12 मार्च 1930 रोजी. प्रश्न 59वा, पुणे करार कोणामध्ये झाला? तो झालता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. कधी झालता तर 1932 या साली. प्रश्न 60वा, छोडो भारत आंदोलन कधी सुरू झाले? त्याचं उत्तर आहे 8 ऑगस्ट 1942. प्रश्न 61वा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ती केली रासबिहारी बोस आणि नेतृत्व कोणी केले? सुभाषचंद्र बोस यांनी. प्रश्न 62वा, भारताचे लोहपुरुष कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. हेच भारताचे पहिले गृहमंत्री पण होते. प्रश्न 63वा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 64वा,
स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? याचं उत्तर आहे सी. राजगोपालाचारी. प्रश्न 65वा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 67वा. काकोरी कट कधी झाला? याचं उत्तर आहे 9 ऑगस्ट 1925. प्रश्न 68वा. होम रूल लीगची स्थापना कोणी केली? ती केली ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. दक्षिण भारतामध्ये ॲनी बेझंट यांनी नेतृत्व केले, तर महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी नेतृत्व केले होते. प्रश्न 69वा. रॉलेट ॲक्ट याला आपण काळा कायदा म्हणतो, कधी संमत झाला? तो झाला 1919 रोजी. प्रश्न 70वा. खिलाफत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? ते केले ते अली बंधू मौलाना मोहम्मद अली आणि शौकत अली यांनी. प्रश्न 71वा. सती प्रथा कोणी बंद केली? याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. यांना मदत कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी. प्रश्न 72वा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. प्रश्न 73वा. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद. प्रश्न 74वा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी. प्रश्न 75वा. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? ते होते मौलाना अबुल कलाम आझाद. प्रश्न 76वा. भारताची पहिली फाळणी कोणत्या योजनेनुसार झाली? याचं उत्तर आहे माउंटबॅटन योजना. प्रश्न 77वा. जनगण मन हे राष्ट्रगीत सर्वप्रथम कधी गायले गेले? याचं उत्तर आहे 1911 कलकत्ता अधिवेशनामध्ये. प्रश्न 78वा. भारताचे संविधान कधी लागू झाले? ते झाले 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न 79वा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 80वा. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 81वा. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कधी मुक्त झाला? याचं उत्तर आहे 1961. प्रश्न 82वा. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न 83वा. मराठा आणि केसरी हे वृत्तपत्रे कोणी सुरू केली? याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. याच्यामध्ये जे मराठा वृत्तपत्र होतं याचे जे संपादक होते ते होते लोकमान्य टिळक आणि केसरीचे होते आगरकर. मराठाची जी भाषा होती ती होती इंग्रजी आणि केसरीची भाषा होती मराठी. प्रश्न 84वा. मूक नायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. प्रश्न 85वा. भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? याचं उत्तर आहे मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853 रोजी. हा पण प्रश्न खूप वेळा प्रत्येक परीक्षेला रिपीट होत असतो. प्रश्न 86वा. पहिले महायुद्ध कधी सुरू झाले? ते झाले 1914 रोजी. प्रश्न 87वा. दुसरे महायुद्ध कधी संपले? ते संपले 1945 रोजी. प्रश्न 88वा. सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे खान अब्दुल गफार खान यांना. प्रश्न 89वा. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी लोकप्रिय केली? ती केली भगतसिंग यांनी. प्रश्न 90वा. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला कधी हलवण्यात आली? याचं उत्तर आहे 1911. प्रश्न 91वा. शहीद ए आझम कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे भगतसिंग यांना. प्रश्न 92वा. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? ते होते सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 93वा. पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? ती झाली लंडन येथे 1930 रोजी. एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या आणि त्या 3ही लंडन येथे झाल्या होत्या. प्रश्न 94वा. माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे? याचं उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 95वा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? ती केली सुभाषचंद्र बोस यांनी. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष होता. प्रश्न 96वा. बक्सारचे युद्ध कधी झाले? याचं उत्तर आहे 1764 रोजी. पुढचा प्रश्न. महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न 98वा. जपानने कोणत्या भारतीय नेत्याला साथ दिली होती? ती साथ दिली ती सुभाषचंद्र बोस यांना. प्रश्न 99वा.
भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? ती कोणी केली? लॉर्ड मेकॉले यांनी. प्रश्न 100वा. हैदराबाद संस्थान भारतात कधी विलीन झाले? ते झाले 17 सप्टेंबर 1948 रोजी.